नमस्कार प्रेक्षकांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून एक एक्सक्लुझिव्ह बातमी आपल्या हाती आली आहे। भाऊचा धक्का हा आजच शूट झाला आणि त्यात काल तुम्ही ज्या एपिसोडमध्ये बघितलं त्या टास्कच्या दरम्यान निक्कीला आर्याने जी झापड मारली होती ती कदाचित जास्त जोरात मारली, त्यामुळं आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरातून आता आऊट झालेली आहे। प्रेक्षकांनो, मूलभूत नियमांचं उल्लंघन केल्यामुळं आर्या जाधव हिला बिग बॉसने घरातून बाहेर काढलं आहे। तो नियम म्हणजे तुम्ही बोलू शकता, पण तुम्ही कोणावरही हात उचलून त्या सदस्याला मारू शकत नाही। चापट किंवा काही व्हायलन्स होईल असं करू शकत नाही। तसं केल्यास तुम्हाला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागतं। याआधी देखील बिग बॉस मराठीच्या मागच्या सीझनमध्ये पराग कान्हेरे या स्पर्धकाने नेहा शितोळे या स्पर्धकाला कानामागे मारली होती। त्यावेळेस देखील पराग कान्हेरे या स्पर्धकाला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं होतं आणि ते आपल्याला दाखवत का नाही त्याचं कारण म्हणजे TV ब्रॉडकास्टिंगचे काही रूल्स आहेत, त्यानुसार तुम्ही व्हायलन्स आणि त्या शो हा फॅमिली शो असल्यामुळं तिथं कोणी कोणाच्या कानामागं मारली किंवा कोणाला चापट मारली टास्कच्या दरम्यान किंवा रागात हे दाखवता येत नाही। म्हणून बिग बॉसनं आपल्याला तो व्हिडिओ पूर्ण दाखवला नाही आणि आज आर्याला जेलमध्ये जाण्याची शिक्षा बिग बॉसनं दिली होती। परंतु ओव्हरऑल बघता प्रेक्षकांचं रिॲक्शन आणि त्यानंतर होस्ट जे रितेश देशमुख त्यांच्यानुसार आणि मेकर्सने हा निर्णय घेतला आहे की बिग बॉसच्या घरात राहून आर्यानं मूलभूत नियमांचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळं आर्या जाधव बिग बॉसच्या घरातून नियम तोडून बाहेर पडली आहे। आता उद्या नेमकं परत या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणाचं इलिमिनेशन होतं की फक्त आर्या जाधव बाहेर जाऊन या आठवड्यातले इलिमिनेशनमध्ये असलेले सदस्य बाकीचे वाचतात हे बघणं आश्चर्याचं ठरेल। पण हे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे की आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरातून निक्कीला चापट मारल्यामुळे बाहेर पडली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो लाईक करा आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।